अगोदर सुद्धा माणिकराव कोकाटे बऱ्याच वादांमध्ये सापडले होते. ते काही गुन्हेगारी स्वरूपाचे होते असं थेटपणे म्हणता येणार नाही. पण जेव्हा त्या वादांमुळे लोकक्षोभ उसळला, जेव्हा लोकांनी यावर बोलायला सुरुवात केली, त्यावेळेस माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलं. विशेषतः ते रमी खेळण्याचं प्रकरण आलं होतं तेव्हा. त्यामुळे लोकांचा राग अनावर झाला की किमान खातं बदलण्याची तरी प्रक्रिया होते. पण इथं कायद्यानं बंधनकारक असलेली प्रक्रिया मात्र होत नाही. त्यामुळे कायद्या लोकक्षोभाची आम्हाला फिकीर आहे, पण कायद्याची आम्हाला फिकीर नाही, असं काही आहे का? नाही, आता आपण बघितलं की आत्ताच्या चर्चेमध्ये 191 चा उल्लेख झाला आणि त्याप्रमाणे त्या अनुषंगाने पुढच्या सगळ्या जी प्रक्रिया आहे ती करण्याचा मार्ग आहे. आणि त्यामुळं मी मगाशी जसं सांगितलं की ठीक आहे, त्या प्रक्रियेमध्ये जाऊन जे काही आहे ते सगळं समोर येईल आणि त्याच्यावरती निर्णय होईल. उद्यापर्यंत परवापर्यंत त्याच्यावरती पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि काही ते योग्य निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. परंतु ह्या प्रक्रियेमधून आम्ही जात आहोत आणि त्याला सामोरं जात आहोत. नाही नाही, पण प्रक्रियेमधनं म्हणजे त्या प्रक्रियेमधनं जात आहोत असं सांगत असताना 19 तारखेपर्यंत हायकोर्टात केस लागेपर्यंत टाइम बाय करण्याची ही प्रक्रिया आहे का? की तोपर्यंत आम्ही प्रक्रिया सांगत राहणार, तोपर्यंत राजीनामा टाळत राहणार, तोपर्यंत त्यांची आमदारकी वाचवत राहणार, असं आहे का? मी मगाशीच सांगितलं ना तुम्हाला की ते राजीनामा घेणं किंवा आमदारकी टाळणं, जे काही कायद्याने आमच्यावरती बंधनं आणलेली आहेत ती सगळी फॉलो केली जातील. त्याच्यामध्ये सगळ्या तज्ञांचा सल्ला घेतला जाईल आणि योग्य तो मार्ग काढून आम्ही तो फॉलो करू. बरं, तर मुळात दुसरा प्रश्न हेमलताताई तुम्हाला आहे की तुम्ही पण राजकीय क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष आहात. कायद्याने तुम्ही म्हणू शकता की आम्ही अजून वेळ काढू, आम्ही अजून जाऊ आणि मग त्या आणखीन वेळ घेतला जाईल, ही प्रक्रिया व्हायची, ती प्रक्रिया व्हायची, ठीक आहे. पण किमान नैतिकतेच्या मुद्द्यावर जर आपल्याला कायद्यानं डिस्क्वालिफाय ठरवलेलं आहे तर स्वतः माणिकराव कोकाटेंनीच राजीनामा द्यायला हवा होता. होऊ देत, काय काळं पांढरं व्हायचं आहे ते. जेव्हा माझ्यावरचे आरोप सगळे जातील, जेव्हा मला न्यायालय दिलासा देईल, त्यावेळेस येईन मी पुन्हा पदावर. इतकी भीती कसली वाटतेय की एकदा आपण पदावरनं हटलो की आपल्याला पुन्हा येता येणार नाही, अशी काही भीती आहे का? नाही, त्यांच्या राजीनाम्याच्या बाबतीतला जो निर्णय आहे ते मुख्यमंत्री घेतील, आमचे पक्षश्रेष्ठी घेतील, उपमुख्यमंत्री घेतील आणि त्याच्यावरती आज हा सगळा निर्णय आलेला आहे. तज्ञांचं त्याच्यावरती आम्ही मार्गदर्शन घेत आहोत आणि उद्या परवापर्यंत कुठल्या पद्धतीने पुढे जायचं त्यावर निर्णय होईल.